एक दुःखद बातमी आपल्या समोर येते आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन. राज्याच्या राजकारणातून दुःखद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहीम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालेलं आहे. शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहीम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादा यांना खंबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता. मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या AR अंतुलेंच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूल मंत्री होत्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.